आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिलेलं आहे। तुम्ही केलेले आरोप चुकीचे आहेत, अपुऱ्या माहितीद्वारे किंवा राजकीय अपरिहार्यतून हे सगळं झाल्याचं राणा पाटील यांनी म्हटलं। तुम्ही विचारताय म्हणून सांगते की आम्ही तेव्हा मेंबरशिप घेतली आणि त्याच्यानंतर 2022 मध्ये आम्ही पुन्हा मेंबरशिप ड्राईव्ह घेतला। त्याच्यात या व्यक्तीचं नाव आम्हाला तरी कुठे आढळलं नाही, कारण का 2019 मध्ये माझं कदाचित वर्ष चुकतही असेल, पण 2019 मध्ये मला आठवत असेल व्यवस्थित तर 2029 मध्ये कमळ चिन्हावर भारतीय जनता पक्षाकडूनच राणा जगजितसिंह पाटील हे इलेक्शन लढले। त्यानंतर आमच्याकडे जी मेंबरशिप झाली 2022 मध्ये, तेव्हा ही व्यक्ती आमची मेंबर नाही। मी हे सगळं तुम्हाला कागदपत्र दाखवायला तयार आहे। आणि तुळजापूरला नगराध्यक्ष कधी होते? 2012 मध्ये। 2012 मध्ये त्यांच्यावर कुठलाही आरोप नव्हता, तेव्हा पक्ष एक होता आणि त्यांचे वडील, मला अजूनही आठवतं, राणा पाटलांचे वडील आदरणीय, आमच्यासाठी सन्माननीय आदरणीय पवार साहेबांबरोबर 5-6 दशकं ज्यांनी प्रेमाने विश्वासाने काम केलं, असे आदरणीय वंदनीय आम्हाला त्यांचे वडील हे तेव्हा तिथले स्थानिक खासदार होते आणि सगळं तेच बघायचे। त्यामुळे तेव्हा काही विषयच नव्हता। विश्वासाच्या नात्याने गुणागोविंदाने आम्ही सगळे एकत्र राहत होतो आणि तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक होता। तो विभाजन झाल्यानंतर कोर्टात केस झाली, तुम्ही सगळ्यांनीच पाहिली। त्या काळामध्ये विभाजन झाल्यानंतर आणि राणादादा भारतीय जनता पक्ष गेल्यानंतर कुठलाही डेटा आमचा तरी ती व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे किंवा आमची मेंबर आहे असा माझ्याकडे कुठला डेटा नाही। त्यांच्याकडे जर असेल तर जरूर त्यांनी द्यावा। आणि कोणी कुठल्या पक्षात जावं हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। मी एक विनम्रपणे, मी राणादादांवर कालही आरोप केला नाही, आजही करणार नाही आणि मला विश्वास आहे की ती उद्या त्यांच्यावर आरोप करायची वेळही आणणार नाही। मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की ड्रग्सच्या बाबतीत आपण सगळ्यांनी, आणि ही बातमी कुठून आली? ही बातमी सगळ्या चॅनलनी सकाळी लावली। 7:30 वाजता सगळे चॅनल मी चेक केले, सगळ्या चॅनलनी ही बातमी लावली। त्याचा आधार घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्यांना ड्रग्सच्या विरोधात आपण लढलं पाहिजे हे पत्र लिहिलं। एक, आणि दुसरं, हॉस्पिटलचा आरोप मी केलेलाच नाहीये। हॉस्पिटलचं त्यांनी ते पत्र मला लिहायच्याऐवजी अर्ध पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे होतं आणि उरलं अर्ध पत्र त्यांनी अंजलीताई दमान यांना लिहायला पाहिजे होतं, कारण का आरोप अंजलीताई दमान यांनी केला, मी आरोप नाही केला। मी फक्त त्या नात्यांमध्ये कोड कुठे उभं आहे एवढंच प्रांजळपणे सांगितलं की तुम्ही जेव्हा सगळे पत्रकार किंवा सगळे हे जेव्हा अजितदादा पवार आणि सुनेत्रा वहिनी पवार यांची नावं घेता, त्याच्याबरोबर कदाचित, अतिशय कदाचित अंजलीताईंनी क्लॅरिफिकेशनही काल पुण्यात दिलं की त्यांना माहिती नव्हतं की त्यांचे म्हणजे राणादादा हे सुनेत्रा वहिनींच्या भावाचा मुलगा आहे। हे त्यांना माहिती नसेल ना, काय सगळ्यांना सगळं माहिती असलं पाहिजे हा आग्रह कशासाठी? त्याच्यामुळे कदाचित अंजलीताईंनी ती लिंक किंवा ते नातं त्यांना माहिती नसेल। आणि मी हॉस्पिटलबद्दल बोललेच नाहीये, मी लिमिटेड। त्याच्यामुळे राणादादा एवढं मोठं एक्सप्लेनेशन मला का देत आहे याचं उत्तर माझ्याकडे खरंच नाहीये। एवढं जस्टिफिकेशन का देत आहे? त्यांनी जस्टिफिकेशन मला द्यायच्याऐवजी अंजलीताई आणि राज्याला दिलं पाहिजे आणि ड्रग्सचं त्यांच्या पक्षाला दिलं पाहिजे, मला कशाला देत आहे? आणि दुसरी गोष्ट, हॉस्पिटलच्या बाबतीत हे काय एक्सप्लेनेशन दिलं मला माहिती नाही, पण माझी विनंती आहे सगळ्यांनाच की काही मॉडेल्स करायचे असतील तरी हे जे CSR असतं, का नाही मग CSR वर PPP मॉडेल जे काय चांगलं अयोग्य आहे? माझं म्हणणं आहे की आपण सगळे टॅक्स भरतो, आपले सगळा निधी हा सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी हा टॅक्स आहे। आणि त्याचबरोबर आयुष्यमान भारत नावाचा अतिशय उत्तम कार्यक्रम तुम्ही केला असं सरकारच म्हणतं ना केंद्रात।